मनपा निवडणुका जाहीर होण्याआधीच वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रचाराचे मुद्दे जाहीर केलेत। यावेळी त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड ठोपटण्याचे संकेत दिलेत। पाणी, गॅस, औषधांचा मुद्दा उपस्थित करत 14 गावांचा समावेश करून नवी मुंबईवर 6000 कोटींचा भुर्दंड टाकल्याचं नाईकांनी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्गासाठी बाजारभावापेक्षा 6 पट दर आणि 50% बोनस द्या आणि आमच्या जमिनी कधीही घ्या, त्यासाठी एका पायावर तयार आहोत, अशी स्पष्ट भूमिका शक्तीपीठ समर्थक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना भेटून त्यांनी ही आपली भूमिका मांडली आहे। यावेळी सुमारे 350 सातबारे उतारे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले। यवतमाळमध्ये शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून काही मागण्या केल्यात। संपादित भूमीला बाजारभावाच्या 5 पट मोबदला द्यावा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला 12 फुटांचा सर्व्हिस रोड द्यावा, पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आता शिवशाही हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे। शिवशाहीचं रूपांतर हिरकणी बसमध्ये करण्यात येत आहे। शिवशाहीचं रूपांतर झालेली पहिली हिरकणी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झाली असून लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये ती येणार आहे। पुणे शहरात जड वाहनांसाठीचे निर्बंध 4 दिवसांसाठी शिथिल केलेत। पुणे पोलिसांनी जड वाहनांवरील वाहतूक निर्बंध 2 शनिवार आणि 2 रविवार अशा 4 दिवसांसाठी शिथिल केलेले आहेत। हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यांचं वेळापत्रकही जाहीर झालेलं आहे। यासाठी 25 जुलैपासून तिकीट आरक्षण सुरू होणार असं कोकण रेल्वेने स्पष्ट केलं आहे। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा काल्पनिक आहे असा दावा आरोप प्रकरणी अटकेत असलेल्या बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादनं केलाय। त्याने सत्र न्यायालयामध्ये धाव घेऊन जामिनाची मागणी केली आहे। तसंच आपण निर्दोष असून आपल्या विरुद्ध दाखल गुन्हा हा काल्पनिक असल्याचा दावा त्याच्याकडून करण्यात आलाय। देशात पहिल्यांदाच डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यामध्ये कारवाई करण्यात आली आहे। उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई करण्यात आली। यामध्ये 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। ठाण्याच्या येऊरमधले नैसर्गिक झरे, तलाव, धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागलेत आणि त्यामुळे त्यांची पावलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलाकडे वळू लागलेली आहेत। चोरवाटांनी जंगलामध्ये जाणाऱ्या पर्यटकांना रोखण्याची कसरत वन विभागाला करावी लागते। त्यातच आता गटारीसाठी जंगलामध्ये येणारा लोंढा रोखण्याची ही जबाबदारी कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपली आहे। कल्याणमध्ये गांजा तस्कराला बेड्या ठोकल्यात। खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी तस्करांकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वालधुनी नदीच्या काठावर सापळा रचून तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रायगडच्या माणगावमध्ये तरुणांनी खवले मांजराला संरक्षण दिलं। त्याला सुरक्षित पकडून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले। पुराच्या पाण्यामध्ये वाहत आलेलं खवले मांजर मानवी वस्तीमध्ये शिरलं होतं। वन विभागानं त्याला सुखरूप दूर जंगलामध्ये सोडून दिलेलं आहे। बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। देशांतर्गत कांद्याचे भाव कमी झाल्यानं साठवलेला कांदा विक्रीसाठी काढायचा की नाही या संभ्रमामध्ये शेतकरी आहेत। साठवलेला कांदा बाहेर काढला नाही तर पावसाळ्यामध्ये कुचतोय आणि त्यामुळे कांद्यानं शेतकऱ्यांचे चांगलेच वांदे केल्याचं दिसतंय। राज्यातील पशुधनाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं नव्यानं 2000 दवाखाने उभारण्याची मान्यता दिली आहे। त्यामुळे राज्यातील एकूण पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या 4853 एवढी होणार आहे। यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध होणार आहे। भिवंडी बायपासवर मुंबई नाशिक महामार्गावर एका ट्रकला अचानक आग लागली। चालकानं सावधगिरी दाखवमध्ये रस्त्याच्या कडेला ट्रक उभा केला, मात्र परिस्थिती समजेपर्यंत आगीनं अचानक उग्र रूप धारण करून संपूर्ण ट्रक व्यापून घेतला। आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलं नाही। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरीमध्ये 4 दुकानांना आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे या दुकानांना आग लागली। बस स्थानक परिसराच्या काही अंतरावर असलेले 4 व्यावसायिकांच्या टेलरिंग शॉपला आग लागली आणि यानंतर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। मुंबईत वीज चोरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। 2024-25 मध्ये वीज चोरी प्रकरणी 1166 गुन्हे नोंदवले गेलेत। 37424 ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि यामध्ये 60 टन बेकायदेशीर तारा जप्त करण्यात आल्या।
जळगावात चारचाकी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी या आरोपींकडून 2,36,000चा मुद्देमाल जप्त केला। या आरोपींविरोधात 4 पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। हरित धाराशिव उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 लाख वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे। या उच्चांकी वृक्ष लागवडीची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। वृक्ष लागवडीमध्ये या दोन्ही संस्थेमध्ये नोंद होणारा धाराशिव जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे। पंढरपुरात 25 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्यात। पंढरपूर कॉरिडॉर विकासाच्या संदर्भामध्ये स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी या बैठकांचं आयोजन केलं गेलं आणि यामुळे या बैठकांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं। परभणीतील वसमत रोडवर महावितरणच्या वतीनं विद्युत वाहिनीस अडथळा ठरणाऱ्या अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे। मात्र विद्युत वाहिनीस अडथळा ठरत नसलेली झाडंही तोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला गेलाय। त्याचबरोबर जेवढी झाडं तोडली तेवढी झाडं लावण्याची मागणी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झालाय। संत नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवन समिती सोहळ्यानिमित्त शिंदेंना पुरस्कार जाहीर झालेला आहे। 24 जुलै रोजी हा पुरस्कार सोहळा संपन्न झालाय। जळगावातील जामनेरमध्ये वारकऱ्यांनी दिंडी काढली आहे। दिंडीमध्ये मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले। यावेळी गिरीश महाजनांनी पालखी खांद्यावर घेतली। त्याचबरोबर हातात टाळ घेत वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये महाजनांनी विठ्ठलाचा गजर केला। नागपूर रेल्वे स्थानकाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वारसा प्रदर्शन भरवलंय आणि यामध्ये भारतीय रेल्वेचा भूतकाळ ते वर्तमान हा प्रवास दाखवला गेलाय। त्याचबरोबर स्थानकांच्या परिवर्तनाची झलक देखील या प्रदर्शनामध्ये दाखवण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यातील टाकळीमध्ये महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला। आरोपी रवींद्र देवगडे आणि संगीता यांच्यामध्ये बोलत का नाही म्हणून वाद झाला। वादानंतर आरोपी रवींद्रनं संगीता यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलं। या प्रकरणी आरोपी रवींद्र देवगडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। भंडाराच्या साकोलीमध्ये श्याम हॉस्पिटलमध्ये 17 वर्षीय मुलीसोबत डॉक्टरनं सोनोग्राफी कक्षामध्ये अश्लील कृत्य केल्याप्रकरणी आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू आहे। याची पोलिसांमध्ये तक्रार दाखल होताच आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल फरार आहे। या हॉस्पिटलमध्ये भंडारा आरोग्य विभाग चमूने कागदोपत्री कारवाई केली आहे। उल्हासनगरात एका विनयभंगाच्या आरोपीनं तुरुंगातून सुटताच तक्रारदार पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोल ताशे वाजवलेत। या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मात्र या घटनेमुळे शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। रायगडच्या कर्जत तालुक्यातील शेलू इथं सावत्र बापानं 8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केलाय। मुलीच्या आईने रात्री झोपेतून उठल्यावर हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसात तक्रार दिली आणि त्यावरून नेरळ पोलिसांनी जितेंद्र चोपडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। लॉर्ड्स वनडे मॅचमध्ये इंग्लंड महिला टीमनं भारतीय महिला संघाचा 8 विकेट्सचा पराभव केलाय आणि इंग्लंडनं या विजयासह सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधत सिरीजमधील आपलं आव्हान कायम ठेवलंय। भारतीय महिला संघानं दिलेला टार्गेट इंग्लंडनं 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलंय। दोन्ही टीममधील अखेरची वनडे मॅच 22 जुलैला रंगणार आहे। भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरनं लॉर्ड्समधील रवींद्र जडेजाच्या बॅटिंगचं कौतुक केलंय। गंभीरनं जडेजाच्या बॅटिंगचं वर्णन चमकदार आणि अविश्वसनीय असं केलंय। जडेजा एक उत्तम ऑलराऊंडर असून तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करतोय असंही गंभीरनं नमूद केलंय। गंभीरनं जडेजाला मिस्टर कन्सिस्टंट संबोधून त्याच्या योगदानाचं कौतुक केलंय। भारताचा फलंदाज के.एल. राहुलकडे मँचेस्टर टेस्टमध्ये इतिहास घडवण्याची संधी आहे। इंग्लंडमध्ये 1000 धावा करण्यापासून तो अवघा 11 रन्स दूर आहे। चौथ्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये राहुलनं 11 रन्स केल्या तर इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना 1000 रन्सचा टप्पा पूर्ण करणारा चौथा बॅटर ठरू शकतोय। भारतीय संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडनं काउंटी क्रिकेट स्पर्धेमधून माघार घेतली। ऋतुराजनं काउंटी स्पर्धेमध्ये यॉर्कशायर टीममधून 5 मॅचेससाठी करार केला होता। मात्र वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याचं ऋतुराजनं सांगितलेलं आहे। ऋतुराज गायकवाडच्या या निर्णयाचा मात्र यॉर्कशायर क्लबला धक्का बसलाय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या पाकिस्तानचा खेळाडू अरशद नदीमनं पाकिस्तान सरकारची पोलखोल केली आहे। गोल्ड मेडल जिंकल्यानंतर पाकिस्तान सरकारनं दिलेली आश्वासनं कुठलीच पूर्ण न केल्यानं त्यानं नाराजी व्यक्त केली आहे। मात्र सध्या आपलं लक्ष आपल्या ट्रेनिंगवर आणि आगामी स्पर्धांवर केंद्रित असल्याचंही त्यानं सांगितलंय।